नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दानेश शरद मराठी ग्रामर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी हृदया तळापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो बघा रे, आज जो काही ठाणे शहरचा जिल्हा पोलीसचा पेपर झालेला आहे त्या जिल्हा पोलीसच्या ठाण्याच्या पेपरचं मराठी व्याकरणातल्या प्रश्नांचं आपल्याला अगदी चारही पर्यायाचं विश्लेषण पाहायचं आहे. मित्रांनो चला तर चालू करूया आपण आजचा ठाणे जिल्हा. चला मित्रांनो, पहिला प्रश्न बघा रे, आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला प्रश्न आला होता मराठी व्याकरणासंदर्भामधला. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, जगन्नाथ या शब्दाचा विग्रह करा म्हणलं. मित्रांनो जगन्नाथचा विग्रह होतो मित्रांनो बघा रे, जगन्नाथ असा होत नाही, जगन्नाथ असा होत नाही, जगत अधिक नाथ आणि जग अधिक नाथ. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, जगत अधिक नाथ. का बरोबर आहे बघा रे, जगन्नाथ हा शब्द तुम्हाला व्यंजन संधीमध्ये येणार आहे. कुठे येणार आहे? व्यंजन संधीमध्ये येणार आहे आणि या शब्दाचा विग्रह होतो मित्रांनो जगत वगैरे अधिक नाथ. मला सांगा, आपण व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातला शेवटच्या वर्णाचा काय मोडतो रे? पाय मोडतो. बघा आता पाय न मोडणारे बघा, बी मध्ये एक आहे आणि डी मध्ये एक आहे, आपोआप 2 गळाले. किती सोपं आहे रे, आहे का नाही? बी आणि डी गळालं, उरलं काय रे मग ए आणि सी. मित्रांनो जगन्नाथ या शब्दाचा विग्रह केल्यानंतर जगन अधिक नाथ नाही होत, जगत अधिक नाथ असा बरोबर आहे. बघा रे, ही संधी कोणती आहे रे? अनुनासिक संधी आहे. बघा मृदू व्यंजनाच्या पुढे जर अनुनासिक आलं तर त्याच जातीमधलं म्हणजेच मृदू व्यंजनाच्या जातीतलं अनुनासिक घ्यायचे. बघा तत्थ द ध न हे न अधिक न डबल न होतंय म्हणजे द्वित बनतंय आणि शब्द बनतो जगन्नाथ. म्हणून पर्याय क्रमांक सी बरोबर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक सी बघा, जगत अधिक नाथ बरोबर जगन्नाथ. आणि जगन्नाथ ही संधी व्यंजन संधी आहे आणि व्यंजन संधी मधलीच कोणती संधी आहे रे? बघा अनुनासिक संधी आहे, जगतनाथ. जगन्नाथ, जगन्नाथचा अर्थ आहे मित्रांनो जगाचा नाथ. बघा रे, चला पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, राम पुस्तक वाचतो. मित्रांनो या वाक्याचा आपल्याला काय ओळखायचं रे? काळ ओळखायचा. बघा काय ओळखायचं आहे? काळ ओळखायचा आहे. मित्रांनो राम पुस्तक वाचतो या वाक्यातला काळ ओळखा. मला बघा रे, आता बघा वाक्यामध्ये पहिल्यांदा क्रियापदावरून तुम्हाला काय कळतो रे? काळ कळतो. मित्रांनो बघा, राम पुस्तक वाचतो. वाचतो या क्रियापदामध्ये एकेरी क्रियापद आहे म्हणजे त्याच्यामध्ये संयुक्त क्रियापद नाही. संयुक्त क्रियापद जर नसेल तर साधाच काळ होतो मित्रांनो. आणि कोणता साधा होतो? तर क्रियापदाला लागलेल्या प्रत्ययावरून ठरतं. बघा रे, क्रियापदाला कोणता प्रत्यय लागलाय? मग संयुक्त क्रियापद नाही, एकेरी क्रियापद आहे, शेवटी तो लागलाय. तो प्रत्यय जर लागला असेल तर जगामध्ये एकच क्रियापद होतं. बघा रे, एकच काळ होताचा वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ. तो, ती, ते, तेस, तोस, त्यास असं जर एकेरी क्रियापद असेल आणि वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद नसेल तर त्या वाक्याचा काळ कोणता होता रे? साधा वर्तमान काळ होते म्हणजेच वर्तमान काळ होतय. बघा एकेरी क्रियापद असल्यास भूतकाळ सुद्धा होते, परंतु क्रियापदाच्या शेवटी काय पाहिजे राजा? बघा ला, ली, ले, लो, ल्या. साधा भूतकाळ म्हणण्यासाठी ला, ली, ले, लो, ल्या हे प्रत्यय लागतात तेव्हाच साधा भूतकाळ होतो, अन्यथा साधा भूतकाळ होत नाही. बरे साधा भूतकाळ ला, ले, ले, लो, ल्या हे प्रत्यय असतील तर साधा भूतकाळ होणार आहे मित्रांनो. साधा भविष्यकाळ कधी होणार रे? किंवा भविष्यकाळ कधी होणार आहे? येईल, येईन, ऊ हे प्रत्यय जर असतील तर भविष्यकाळ होऊ शकतो. आणि उत्तर आले बघ पुन्हा चौथा पर्याय आहे अपूर्ण भविष्यकाळ. अपूर्ण भविष्यकाळ म्हणण्यासाठी राजा वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद पाहिजे म्हणजेच दुहेरी क्रियापद पाहिजे. वाक्यामध्ये आपल्या एकेरी क्रियापद होतं आणि त्यातला शेवटचा प्रत्यय होता तो, म्हणून उत्तर होतं वर्तमान काळ. तुला जर अपूर्ण भविष्यकाळ म्हणायचं असेल तर त प्लस आसेन पाहिजे होतं आणि संयुक्त क्रियापद पाहिजे होतं. साधा भविष्यकाळ म्हणण्यासाठी एकेरी क्रियापद आणि शेवटी काय पाहिजे होतं रे? ईल, इन किंवा ऊ या 3 प्रत्ययापैकी एक प्रत्यय पाहिजे होता. भूतकाळ म्हणण्यासाठी एकेरी क्रियापद आणि शेवटी वगैरे ला, ले, ले, लो आणि ल्या हे प्रत्यय लागतात तेव्हा साधा भूतकाळ होतो. आणि वर्तमान काळ कधी होतो रे? हे बघ तोची रूप असल्यास तो, ती, ते, तो आणि त्या किंवा तेस, तोस, त्यास
हे प्रत्यय असतील तर वर्तमान काळ होतो मित्रांनो. एकेरी क्रियापद आहे, क्रियापदाच्या शेवटी तो आहे, म्हणून उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक ए. उत्तर आहे ए क्रमांकाचं वर्तमान काळ. अशा प्रकारे मित्रांनो हा दुसरा प्रश्न मराठी बदला होता. बघा रे, शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून नियमानुसार पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो ह्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न नीट वाचायचा आहे तरच तुम्हाला अचूक उत्तर मिळणार. बघा विचारले काय रे आपल्याला, शुद्ध शब्द ओळखा म्हणले. बघा आता शुद्ध शब्दामध्ये आध्यात्मिक शुद्ध शब्द दिला. बघा रे, मी बऱ्याच वेळा आपल्या ऑफलाईनच्या बॅचेसमध्ये हा शब्द मुलांकडून लिहून घेतलेला आहे. ह्याला लिहायला अक्कल लागत नाही, ध्यान ठेवा द्या, ह्याला तुझी प्रॅक्टिस पाहिजे. एकच मार्क तुला परीक्षेच्या आतमध्ये आणणार आहे, एकच मार्क तुला परीक्षा बाहेर घालणार आहे. तू त्याची प्रॅक्टिस कशी केली आहे, त्या ॲटिट्यूडनं तू किती बघितलं असतं शुद्ध लेखनाकडे, याच्यावर तुझं यश अपयश अवलंबून असतं. हे तुला परीक्षेमध्ये त्याच्यावर तू जाऊन डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन करू शकत नाहीस. तुला हे आधीच सराव पाहिजे. बघा आध्यात्मिक मध्ये अ नसते आ असते, हे खूप महत्वाचं आहे. मी ऑफलाईन बॅचमध्ये कंटिन्यूली घेतोय. अ नसते आ असते. बघा इथं आ आहे वगैरे, इथं एक आ आहे. मग आता कोणतं बरोबर आहे रे, इथलं विकटलं, इथं अ आहे. पर्याय क्रमांक ए आणि सी गेला. आध्यात्मिक का आध्यात्मिक, आध्यात्मिक नसते मित्रांनो, आध्यात्मिक असते. काय असतं रे, आध्यात्मिक असते. बघ अला काना आ ध्या पहिली एलांटी आहे त्मिकची, म्हणजे पर्याय क्रमांक बी तुझं उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. अला काना आ आणि त्मिकची पहिली एलांटी. मित्रांनो आपले पुस्तक आहे मराठी व्याकरणाचं, तर सगळ्या पहिल्या एलांटी शब्द आपण काढून दिले तर त्याच्यामधला हा जशाचा शब्द प्रश्न आपल्या परीक्षेमधला पुस्तकातला पडलेला आहे मित्रांनो. चला रे बघा, पुढील पैकी निश्चित अनेक वचनी असणारा पर्याय निवडा म्हणले मित्रांनो. अनेक वचनी, निश्चित अनेक वचनी पाहिजे वगैरे शब्द वापरलाय निश्चित. बघा रे, चादर चादरी असं अनेक वचन होतं मित्रांनो. म्हणून बघा रे, चादर चादरी, सॉरी चादर चादरी हे त्याचं अनेक वचन आहे मित्रांनो. चादर एक वचनी आहे तर चादरी अनेक वचनी आहे. आपल्याला विचारलंय निश्चित अनेक वचनी, म्हणून पर्याय आपला सी क्रमांकाचा बरोबर आहे. बासरी बासरीच राहते, भरारी भारीच राहते, त्याच्यामुळं तुतारी तुतारीच राहते, म्हणून पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. बघा रे, काय आहे, पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे. बघा रे मित्रांनो, असे हे मराठीचे प्रश्न आहेत. आजचा पेपर थोडासा सोपा पेपर आहे मित्रांनो. GS वरती थोडंसं जास्त भर दिलेला आहे आणि गणित आणि मराठीला तुलनेनं थोडंसं फारसं महत्त्व दिलेलं नाहीये. परंतु आपल्याला प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आपल्याला. बघा रे, परीक्षेमध्ये प्रश्न प्रत्येक एक प्रश्न आपल्याला 1 मार्क मिळून देणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्न त्या तोडीचा त्या लेवलचा जाऊन बरोबर आणायचा. बघा रे, पुढचा प्रश्न आहे व्यसन घालणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय मित्रांनो. व्यसन घालणे. बघा रे, बघा तुम्ही गावाकडचे असताना तर बघा रे, म्हशीला व्यसन घालतात, गाईला व्यसन घालतात, बैलाला व्यसन घालतात. अय बैलांनो नीट ऐका जरा. बघा बघा, बैलाला काय घालतात रे, व्यसन घालतात. बघा बघा, व्यसन घालणे म्हणजे मित्रांनो मर्यादा घालणे. काय घालणे रे, मर्यादा घालणे. वारंवार बजावून सांगणे, खूप दुःख देणे, हौस पुरविणे असं होत नाही मित्रांनो. मर्यादा घालणे म्हणजे काय रे, व्यसन घालणे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 होऊ शकत नाही. वारंवार बजावून सांगणे हे होऊ शकत नाही. खूप दुःख देणे हे होऊ शकत नाही. हौस पुरविणे होऊ शकत नाही. व्यसन घालणे म्हणजे मर्यादा घालणे. बघा रे, मर्यादा घालणे. चला आपण म्हणतो का, त्याला त्या बायकोनी त्याच्यावरती काय घातलं रे, व्यसन घातले म्हणजे काय घातलंय, मर्यादा घातल्या. त्याला असंच वागायचं आहे, तसंच करायचं आहे, ह्या मर्यादा त्याच्यावरती. बघा रे, राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द निवडा. कोण असतो हे राजाची स्तुती करणारा, की तो पर्याय बरोबर आहे मला सांगा बरं. भाट बरोबर आहे. काय रे, भाट. राजाची स्तुती करणारा कोण असतो, भाट असतो. बघा, भाट. राजकवी नसतो, शाहीर नसतो, खुशामतखोर नसतो, यांचा काहीच संबंध नाही पूर्णपणे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे मित्रांनो. उत्तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. बघा पुढे आहे नैसर्गिक या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडायचा आहे मित्रांनो. प्रश्न व्यवस्थित बघा, नैसर्गिक या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द म्हणजे काय रे, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला निवडायचा आहे. उलट अर्थाचा म्हणजे काय रे, विरुद्धार्थी शब्द आहे. बघा रे, नैसर्गिक म्हणजे काय रे, आपोआप नॅचरली आहे पूर्णपणे. मग आपण जे निर्माण केले त्याला काय म्हणतात रे, मग कृत्रिम. बघा पर्याय क्रमांक सी कोण आहे रे, सी. नैसर्गिक विरुद्ध शब्द आहे कृत्रिम. स्वाभाविक त्याचा समानार्थी शब्द आहे, ध्यान ठेवा पूर्णपणे. म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही. बघा रे, सृष्टीचा काहीच संबंध नाही आणि प्राकृतिक ह्याचाही काही संबंध नाही. पर्याय क्रमांक सी
हे त्याचं उत्तर आहे कृत्रिम. कृत्रिम म्हणजे काय रे, आपण जे निर्माण मानवाने केले निर्माण बघा त्याला म्हणायचं आहे कृत्रिम, बरोबर रे. आता हा बोर्ड मानवाने निर्माण केला आहे पूर्णपणे. बोर्डवरची जी काही भाषा आहे, टंकलेखनाची जी भाषा आहे मानवाने निर्माण केली आहे, म्हणून काय रे ते कृत्रिम भाषा आहे. नैसर्गिक म्हणजे काय रे, नॅचरली आहे ती पूर्णपणे. बघा आता पुढं, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत म्हणले. बघा रे, मराठीमध्ये अशी एकमेव द्वितीया आणि चतुर्थी विभक्ती आहे की त्याचे प्रत्यय सारखेच आहेत मित्रांनो. पर्याय बघा, द्वितीय आणि चतुर्थी कुठे रे, बघा द्वितीया व चतुर्थी. द्वितीयाचे प्रत्यय मित्रांनो स ला ते आणि स ला ना ते, हे दोघांचे प्रत्यय सारखेच आहेत, ह्याच्यामध्ये कसलाही बदल नाहीये. बघा रे, चतुर्थीमध्ये सला ते आहेत, परंतु षष्टीचे कोण आहेत रे, चा ची चे, चा ची च्या हे प्रत्यय आहेत मित्रांनो. पंचमी आणि सप्तमीचे कोण आहेत रे, ऊन हुन त ई आ त ई आ आणि ऊन हुन हे पंचमी आणि सप्तमीचे प्रत्यय आहेत मित्रांनो. द्वितीया स ला ते, स ला ना ते. तृतीयाचे कोण आहेत, नेयशी निहिशी हे प्रत्यय मित्रांनो. म्हणून हे वेगवेगळ्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे, द्वितीया व चतुर्थी. बघा रे, द्वितीया व चतुर्थी. चला, पर्याय क्रमांक डी आपलं अचूक उत्तर होतं मित्रांनो. अनेक वचनी शब्द ओळखा म्हणले. बघा रे, अनेक वचनी शब्द कोणता आहे, गळा, शाळा, मळा, विळा. बघा रे, आता अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा मित्रांनो. ह्याच्यामधलं अनेक वचनी शब्द आहे मित्रांनो शाळा. कोण आहे रे, शाळा. बघा अनेक वचनी शब्द कोणता आहे रे, शाळा आहे, शाळा. पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. मळा, विळा आणि गळा हे अनेक वचनी शब्द नाही आहेत, ते एकवचनी शब्द आहेत मित्रांनो, म्हणून शाळा हे त्याचं आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो. देशी शब्द ओळखा म्हणले. देशी, देशी म्हणजे तू वेगळा अर्थ घेऊ नको. गावाकडची देशी वेगळी असते आहे, त्या चपटीकडे जाऊ नको तू. आपल्याला वेगळं बघायचे बघ देशी शब्द. मराठीमध्ये शब्दसिद्धीमधला तत्सम तद्भव देशी. देशी म्हणजे काय रे, जे गावाकडे बोली भाषेमध्ये शब्द वापरले जातात त्याला म्हणायचं मित्रांनो देशी शब्द. बघा रे, रेडा, बॅट, घास, चाक. मित्रांनो ध्यानात ठेवा, रेडा हा कोणता शब्द आहे रे, देशी शब्द आहे. कोणता आहे, देशी शब्द. बघा रेड्यासोबत बरेच देशी शब्द आहेत मित्रांनो. आत्या आहे, रेडा आहे, ढेकून आहे, बोका आहे, बरोबर नाही, मांजरीचा बोका आहे. त्यानंतर काय आहे पुन्हा रे, हे बघ डोकं आहे, नंतर पोट आहे, गुडगा आहे, त्यानंतर बाजरीची भाकरी आहे, वांग्याचं वांग आहे, दगड आहे, धोंडे आहे, चिमणी आहे. अय चिमण्यांनो नीट बघा, काय आहे, चिमणी आहे. असे वेगवेगळे शब्द आहेत पूर्णपणे जे देशी शब्द आहेत. बॅट हा इंग्रजी शब्द आहे मित्रांनो. बघा रे, चाक, चक्रपासून चाक, काय रे, तद्भव शब्द आहे. घास नाहीये, हा तद्भव शब्द आहे. परंतु रेडा हा शब्द मित्रांनो देशी शब्द आहे. कोणता शब्द आहे रे, देशी शब्द आहे. बघा चला, पुढचा पर्याय बघायचा आपल्याला. बघा रे, शुद्ध शब्द ओळखा. दाद्या पुन्हा आला बघ शुद्ध शब्द. सोपे सोपे मार्क घेऊन जातो मित्रा, त्याच्यामुळं याची प्रॅक्टिस पाहिजे. हे व्यवस्थित लिहिलं गेलं पाहिजे. तुझ्या मास्तरीनं तुला वर्गात शिकवता याची प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे. त्यानं वाक्यात हे शब्द आणले पाहिजेत, तेव्हाच तुझे शब्द बरोबर आहेत. बघा आहोत, निलिमा. निलिमा, 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 निलिमा. आता बघा रे, नीची वेलांटी मित्रांनो दुसरी असते आहे, म्हणून इथं चुकलं बघ. हो इथं पहिलीच आहे, इथं पहिली आहे म्हणून हे चुकलं. हे बघ इथं दुसरी आहे, परंतु लीची पहिली असते म्हणून हा पर्याय चुकला. हे बघ, नी दुसरी आहे आणि ली पहिली आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक डी म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. बघा रे, खग या शब्दाला पर्यायी शब्द सांगा म्हणले. काय म्हणले रे, खग या शब्दाला पर्याय सांगा म्हणले मित्रांनो. बघा रे, खग मित्रांनो, बघा रे, खगचा अर्थ आहे मित्रांनो पक्षी. काय अर्थ आहे रे, खग म्हणजे काय, पक्षी आहे. पक्षी ध्यान ठेवा, प्राणी होत नाही, जलचर होत नाही, उडता न येणारे होत नाही मित्रांनो, ध्यान ठेवा रे. ख म्हणजे काय रे, आभाळ आहे. ध्यान ठेवा मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं बघा. ख म्हणजे आभाळ, खग म्हणजे काय रे, पक्षी, आणि खंग म्हणजे काय रे, खंग गे आहे त्याचा उच्चार. याचा अर्थ आहे मित्रांनो तलवार, शमशेर. म्हणून ध्यान ठेवा, ख म्हणजे आभाळ, आकाश, खग म्हणजे पक्षी, आणि खग म्हणजे तलवार किंवा शमशेर. शमशेर म्हणजेच तलवार आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर होतं मित्रांनो. पर्याय क्रमांक सी. बघा रे, सी. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रयोगाचं रूपांतर करायचे, ट्रान्सफॉर्मेशन्स
कुठलं मेशन्स रे? ट्रान्सफॉर्मेशन्स. बघा प्रयोगाचं रूपांतर करा. मी चहा घेतला. काय घेतला रे? मी चहा घेतला म्हणलंय. आणि या वाक्यामध्ये तुला सांगितलंय कुठं रूपांतर करायला सांगितलं रे? कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करायला लावले. कर्मणी. मग कर्मणी प्रयोगाचे वैशिष्ट्य काय येतं? कर्त्याला काय असतो रे? प्रत्यय असतो. कर्त्याला काय असतो? प्रत्यय असतो. ध्यान ठेव, प्रत्यय असतो. आणि कर्म 100% असतं. आणि कर्म 100% असतं व कर्माला प्रत्यय नसतो. ध्यान ठेव, कर्माला प्रत्यय नसतो. हे सगळ्यात मोठं कर्मणी प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे. कर्त्याला प्रत्यय आहे राजा, कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही. असं ऑप्शन कुठं आहे बघा. आता मोजक. मी चहा घेणार होतो. घेणारा कोण? मी. मीला प्रत्यय नाही, पर्याय क्रमांक गेला. माझ्याकडून चहा घेतला गेला. घेणारा कोण आहे रे? मी आहे. घेतलेला काय आहे? चहा आहे. हे वाक्य होऊ शकतं म्हणूया. अजून बघू खाली बघा. बघा, चहा घेणे बरे असते. आता घेणारा कोण आहे माहीतच नाही इथं पूर्णपणे. इथलं चुकलं. कुणाकडून चहा घ्यावा? घेणारा कोण आहे माहीत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी. माझ्याकडून चहा घेतला गेला. मी चहा घेतला, माझ्याकडून चहा घेतला गेला. पर्याय क्रमांक बी उत्तर आहे मित्रांनो. वाक्याच्या अर्थामध्ये बदल होऊ न देता दशांश रूपांतर म्हणजे वाक्य रूपांतर असतं मित्रांनो. पर्याय क्रमांक बी उत्तर आहे बघा रे. काय उत्तर आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक बी. माझ्याकडून चहा घेतला गेला. चला, नाकाने कांदे सोलणे. नाकानं कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण ओळखा. म्हणले नाकाने कांदे सोडल्यास डोळ्यात पाणी येतं. बडया मारणे, नापसंती दर्शविणे, नाक मुरडणे. राजा ध्यान ठेव रे. नाक मुरडणे म्हणजेच काय? नापसंती दर्शवणे. समजा उद्या तू पोरगी बघायला गेला आणि पोरगी बघता बघता तुला विचारलं कोणतरी, आपला मित्र आपले लेख असतात भारी पूर्णपणे, लगेच तिथंच आपल्या डोक्यात कसं काय मग कसं काय बरे आहे का नाही. तू जर असं मोडलास नाक मोडलास म्हणजे तू मित्र समजून घेतो की तुला पसंत नाही. पण एक ध्यानात ठेव राजा, कसली का असणार सध्या पसंत करायला शिक. दिवस खूप वाईट आहेत पूर्णपणे, नाहीतर आपल्या अंगावर खाकी वर्दी घाल, आपोआप तुला पसंत करणारे लोक चाहते वाढतील पूर्णपणे. त्याच्यासाठीच हा कार्यक्रम चालला मित्रांनो. नाक मुरडणे म्हणजे पसंती दर्शवणं, हे पर्याय दोन्हीही होऊ शकत नाही त्याद्वारे वगैरे. आपला प्रश्न होता नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ मित्रांनो बडया मारणे. काय मारणे रे? बडया मारणे, निस्त्या बडया मारणे. विचारलं किती मार्क पडणार तुला आजच्या ठाणे शहरामध्ये, तो म्हणला 100 पैकी 98, 99, 100, तिन्हीपैकी एक आकडा आहे म्हणला पूर्णपणे. खलास आहे मला, विशेष खलास आहे. आजचा पेपर आपण पूर्ण बिंदास पास होणार आहे मला. 100 पैकी 98, 99, 100 आणि मार्क्स पडले त्याला 50. काय घेता? निस्त्या बड्या मारल्या बिनाकामाच्या वगैरे. त्याला म्हणायचं बघा नाकाने कांदा सोलणे. असेही काही कार्यक्रम तुम्हाला भेटतात. बरे घरी गेला, पेपरवरून बाहेर आला, लगेच 98. थोडासा पुढं गेला, कोणीतरी म्हणलं तुला ह्याचं उत्तर काय तसं उत्तर काय, मग 2-4 चुकले. नंतर पुन्हा काय झालं, थोडासा वर गेला, ट्रेनमध्ये बसला आणि ठाणे शहरचं पेपर कोण विश्लेषण करायला का बघायला, यूट्यूबला नाव बघितलं टाकून त्यानं, तिथं दिसला त्याला दाणे मास्तर पेपर विश्लेषण करायला होता. तिथं बघायला उत्तर चेक करायला गेला, पुन्हा काय मास्तरनं सगळे प्रश्न विश्लेषण केले, मराठीमध्ये 10 चुकले, 15च बरोबर आले. अवघड झाला कार्यक्रम. पुन्हा कोरे सर विश्लेषण करायला आले गणिताचं, तिथं बघायला गेला, कोरे सरच्या गणितामधले निमे चुकले, बोंब बोलले, जागेवरच गेले, इथंच 20-25 मार्क. पुन्हा GSला कोणतरी शिकवायला बघितला, GSचं काढले मार्क, GSला याचे अर्धा मार्क गेले. काय मग ह्यानं काय केलं, फक्त नाकानं कांदे सोडले, निस्त्या बड्या हाणला. 100 पैकी 98 पडणार, 97 पडणार. तर काय घंटा त्याला पडले 55-50 मार्क. का उपयोग आहे का रे? नाही. विद्यार्थ्यांनो खाली बसा. विद्यार्थ्यांनो खाली बसा. ही काय केली रे? आज्ञा केली आहे बघा. काय केलेली आहे? आज्ञा बघा. संबोधन दर्शवले आणि आज्ञा केली आहे मित्रांनो. उत्तर आहे आपलं आज्ञार्थ वाक्य. काय रे? आज्ञार्थ. बघा रे मित्रांनो, होकारार्थ तर आहेच आहे, त्याचा काही विषय नाही पूर्णपणे. विद्यार्थ्यांनो खाली बसा. बरोबर, आज्ञा आहे त्याच्यामध्ये, कडक आज्ञा आहे. नकार होऊ शकत नाही, विधानार्थी होऊ शकत नाही मित्रांनो. विद्यार्थ्यांनो खाली बसा. आवाज दिलाय, आवाज दिले आहे आणि आज्ञा केली आहे. मग मित्रांनो आज्ञार्थी वाक्य बघा. उत्तर आपलं काय रे? आज्ञार्थी वाक्य आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो. सन्मती या शब्दाची तुम्हाला संधीचा विग्रह करायचा बघा रे. सन्मती मित्रांनो, सन्मती हा जो शब्द आहे तो व्यंजन संधीचा शब्द आहे. कोणाचा रे? व्यंजन संधीचा शब्द आहे बघा. सन्मती. आता बघा सन्मती व्यंजन संधीमध्ये काय असतं रे? पाय मोडतात. सगळ्यात मोठी ट्रिक्स आहे बघ तुला. व्यंजन संधीच्या विग्रहामधले पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण याचा काय मोडतात रे? पाय मोडतात. बघ राजा मग पप्या इथं बघ, चल इथं पाय मोडलाय, इथं पाय मोडलाय, पण डी मध्ये आणि बी मध्ये पाय मोडला नाही. म्हणजे काय गेला रे? डी बी पर्याय गेला, बी आणि डी आपोआप गेली. उरला काय रे? ए आणि
सी हे बघ सत अधिक मती सत अधिक नमती म्हणले नमती म्हणले असं होत नाही, सत अधिक मती होतंय म्हणून पर्याय क्रमांक आपला ए बरोबर आहे. काय बरोबर आहे रे? ए बरोबर आहे. सत अधिक मती हे बघ तचा पाय मोडलाय, पुढं म आलेला आहे, पुढं कोण आले रे मला सांग? मृदू व्यंजनाच्या पुढे सॉरी कठोर व्यंजनाच्या पुढे तथ द ध न पुढं काय आले रे? म आले, अनुनासिक आले. मग तच्या जातीमधलंच काय घ्यायचं तुला? अनुनासिक घ्यायचं. तथ दध न हे बघ न न अधिक म काय होऊन रे? अर्ध न आणि पूर्ण म हे बनलं सन्मती. म्हणून पर्याय क्रमांक येतच उत्तर आहे. ही आहे व्यंजन संधीमधली अनुनासिक संधी. कोणती रे? अनुनासिक संधी. बघ सन्मती बी आणि मग असं घेतलेलं आपण जगन्नाथ बी, दोघं बी अनुनासिक संधीचेच उदाहरणं विचारलेत परीक्षकानं. ह्या वर्षी एकावर प्रश्न विचारला, त्याच्यावर प्रश्न चालू आहेत पूर्णपणे. त्याच्यामध्ये द्या व्यवस्थित आपला अभ्यास करायचा आहे. चला पुढचा प्रश्न बघायला बघा. वासरू या शब्दाचा आपल्या लिंग ओळखायचे मित्रांनो. वासरूचं लिंग काय आहे? लिंग म्हणजे काय रे? खूण आहे, छिन्न आहे, बरोबर आहे. मग पुल्लिंग आहे का, स्त्रीलिंग आहे का, नपुंसकलिंग आहे का, उभयलिंग आहे? मित्रांनो आपण वासरू म्हणताना ते वासरू म्हणतो म्हणजे काय रे? नपुंसकलिंग आहे. तो वासरू म्हणत नाही आपण, ती वासरू म्हणू शकत नाही, उभयलिंगीचा प्रकारच नाही आपल्याकडे पूर्णपणे. म्हणून ते वासरू हे काय रे? काय आहे? नपुंसकलिंग आहे. काय आहे? नपुंसकलिंग आहे. तो बैल पुल्लिंग होते, ती गाय स्त्रीलिंगी होते, पण वासरू कसं आहे? नपुंसकलिंग आहे मित्रांनो. अशा प्रकारचे मित्रांनो बघा रे ठाणे शहर या जिल्ह्यामध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो. बघा रे अजून काही आपण आहे का मराठीचं याच्यावर थोडासा शहानिशा करतोय आणि आपण इथं पेपरचं मराठी व्याकरणामधलं जे काही विश्लेषण पाहिलंय ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे तुम्हाला चारही पर्यायाचं समजून सांगण्याचा प्रयत्न मी आजच्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला करण्यात आलेला आहे. अजून कुठला मराठीचा प्रश्न राहिला का हे थोडंसं मी चेक करतोय. बऱ्यापैकी सगळे प्रश्नांचं विश्लेषण आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून मित्रांनो घेतलं गेलेलं आहे. बघा रे आता थोडासा मराठीशी रिलेटेड अजून एक प्रश्न आहे. मी हाच प्रश्न शोधत होतो मित्रांनो. ज्ञानपीठ हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे म्हणलंय? मित्रांनो ज्ञानपीठ हा पुरस्कार साहित्य क्षेत्राशी काय रे? रिलेटेड आहे, संबंधित आहे पूर्णपणे. आपल्या मराठी व्याकरणामध्ये 4 जणांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळायचं. बघा रे ती कादंबरीला मिळालेला आहे. त्यानंतर विवा शिरवाडकरांच्या विशाखा या कादंबरीला मिळालेला आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या भालचंद्र नेमाडेंना हिंदू या कादंबरीबद्दल मिळाला आहे पूर्णपणे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा 3-4 जणांना काय मिळालं रे? ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो ठाणे शहर या जिल्ह्याचा पोलीस या भरतीमधला पेपर आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला विश्लेषण केलं आहे. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दानेशरद मराठी ग्रामर या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन, तुम्हाला कुठला पेपर जर विश्लेषण मी केलं असेल तर तो तुम्हाला समजायला लागेल पूर्णपणे, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो, आपलं विश्लेषण आवडल्यास नक्कीच आपल्या सखासोबती सवंगडी आणि आपल्या मित्रमैत्रिणीला, आपल्या पाहुण्यारावळ्यांना हा आपला व्हिडिओ पाठवा. इथपर्यंत आपण इथं आजच्या लेक्चरला पूर्णविराम देऊया. आजच्या लेक्चरला आपण इथं इतिश्री करूया आणि मी इथं थांबतो. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.